शेतकरी मित्रो, मायच्यान लई पाण्यानं बेहाल केलं. दसरा आला, शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास या निसर्गानं सगळा हिरावून घेतला. लई मेहनत केली राजू. कंटिन्यू पाणी द्याव्याला मे महिन्यात लावलं. 4-4 बोंड लागले होते कसे बी. ते पाण्यानं याला कापसाला बुचकाळू मारलं शेतकरी मित्र. एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टी आली. पाण्यामध्ये एवढं पाणी साचून आहे, असे जंतू पडले, नारू पडले. ते बोंड फुटलेलं येचून घ्यावं म्हणलं, नारू पडले, जंतू पडले, पाय असे टरटर खाजायले. काय सांगू मग दुःख कोणाला. मग पूर्ण खर्च निघून गेला. 1 रुपया शिल्लक नाही राहिला. बर्बाद झालो मी. अशी माझ्यावर परिस्थिती बेकार आली मित्र. खरं सांगतो, असं डोकं फुटायची वेळ आली. असे काय सांगावं तुम्हाला. तुम्ही म्हणसाल की हे जरासं खराबच बोलते शेतकरी मित्र. मायच्या मांजराच्या गुवासारखे झाले रे. मांजराच्या गुवावानी बोंड झाले. मांजराच्या गुवावानी जरासं मायचं असं जगाव खावा काय आम्ही. एवढं पाण्याने याला लई परेशान केलं बा. अतिवृष्टी भयानक झाली. असं वाईट वेळ आली शेतकऱ्यावर. निसर्गाचा आला गाडा, शेतकऱ्याचे मुंडके मोडा. हे निसर्गाचा गाडा एवढा भयानक आला की अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचे मुंडके मोडले. याला म्हणतात निसर्गाचा आला गाडा, शेतकऱ्याचे मुंडके मोडा. अरे शेतकऱ्याला या निसर्गानं पाण्यात बुडू मारलं पाण्यात. जे जगाचा पोशिंदा शेतकरी होता, आज त्याच्यावर उपाशी मरायची वेळ आली. उपाशी मरायची. काय खातील लेकरं बाळ त्याचे. एवढी परेशानी आहे. त्याची पोट भरणं मुश्किल आहे. ते काय खाणार आहेत बिचारे.